दोन्ही गावाचा विचार केला तर दोन्ही गावांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या नामांकित स्पर्धेचं सुंदर सदाबहार आयोजन या दोन्ही गावांच्या माध्यमातून होत आहे, म्हणून की काय त्यांना वेळेचं महत्त्व माहिती आहे. दिलेल्या वेळेप्रमाणे दोन्ही संघ उपस्थित राहिले. मी विनंती करेल सचिन 11 वांजळे संघाचा संघनायक 2 सलामीवीर ओपनिंग पेअर खेळपट्टीकडे पाठवायचा आहे. फायनली पुन्हा एकदा या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय जाईल. या स्पर्धेचे संकल्पक निर्माते अधिष्ठाते सन्माननीय अमोलजी कतोरे सर, हॅट्स ऑफ, लाख लाख सलाम करतोय. जाऊ आपण या महत्त्वाच्या मॅचकडे. मोरिया बॉईज खाटेकर संघानं नाणेफेक जिंकली. पारंपरिक पद्धतीचा निर्णय घेतला आहे प्रथम फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग करावी लागेल सचिन 11 वांजळे संघाला. निश्चितच संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं आवर्जून एक सूचना इथं मांडावीशी वाटते, आनंद वाटतोय. यानंतर सन्माननीय अमोलजी कतोरे साहेब या मैदानावर अनेक प्रकारच्या भव्य दिव्य स्पर्धा भरवत असतात. आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून आमदार चषकाचं सुद्धा सुंदर नियोजन होतंय. काही या व्यासपीठावर सन्माननीय तेजेजी हेगडे सर, रघुनाथजी हेगडे सरांचं आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. निश्चितच चर्चा करत होतो या संभाजीनगर चषकाची. याच मैदानावर आमदार चषकाचं सुद्धा सुंदर नियोजन सन्माननीय अमोलजी कतोरे सर याचकडून होतं. त्याच पद्धतीने येणाऱ्या काही काळामध्ये भविष्यामध्ये खासदार चषकाचं सुद्धा सुंदर नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. मित्रांनो, याच क्रिकेटनं तुम्हाला काही दिलं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनोळखी माणसं ज्यावेळेला एकत्र आली त्यावेळेला ओळख निर्माण झाली आणि या ओळखीचं रूपांतर कधी मैत्रीमध्ये झालं हे आमचं आम्हाला कळालं नाही. त्याच मैत्रीचं रूपांतर कधी नात्यामध्ये झालं हे आमचं आम्हाला कळालं नाही. नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जिवापाड जपायचं असतं. तुम्ही सगळे क्रिकेट रसिक हे नातं जपण्याचा यथायोग्य प्रयत्न करतात. सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हाच टेनिस क्रिकेट साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचण्याची कारण मीमांसा तुमच्या डोळ्यासमोर ठेवेल. नानाविध बदल या टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळाले. यापूर्वीचा विचार केला तर आमच्या 11 खेळाडूंना एक बॅट असायची, आत्ता मात्र 11 खेळाडूंना 22 बॅट पाहायला मिळतात. यापूर्वी आम्ही क्रिकेट खेळायला जातो त्यावेळेला मात्र एका गाडीवर 5-5 जण असायचो. गाडी चालवायला एक जण, गिअर टाकायला एक जण. आत्ता मात्र 11 जणांकडे 11 गाड्या असतात किंवा 4 व्हीलरमध्ये आम्हाला प्रवास करावा लागतो. मित्रांनो, हा झालेला बदल पाहून आनंदाची आत्माहुती पाहायला मिळते. हाच आनंद अबाधित राहो ही त्या विधात्याकडे प्रार्थना करेल. बॅक टू क्रिकेट. आजच्या दिवसातील आपण या पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय. तिथं रंगलाय द्वंद्व आणि या द्वंद्वामध्ये 22 योद्धे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला खाटेकर संघा दिग्गज संघ तर एका बाजूला वांजळे गावासारखा दिग्गज संघ. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी गुड गेम. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण ऐकत आहात, आपण पाहत आहात, आपण मन मुराद आनंद लुटत आहात. आम्हाला खुर्चीवरनं उठावंसं वाटत नाही. आम्हाला मैदानाच्या बाहेर ज्या क्षणाला आम्ही ज्या जागेवर उभे आहात त्या जागेवरनं बाहेर जावंसं वाटत नाही, कारण संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. सिद्धिविनायक नेट सर्व्हिसचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय मंगेशजी भोईर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मंगेश सर, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. नाही दिला बॉल सर, तो चेंडू घ्यायचा आहे. बॉल दिलाय बघा. दोन्ही संघाचे 12th मॅन अर्थातच सांघिक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. सामन्याला सुरुवात. अंपायर सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. विनायक खाटेकरचा असणारा हा संघ आपण पाहतोय. मोरिया बॉईज खाटेकर संघानं नाणेफेक जिंकली. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला. योगेशला बोलावलाय. वैयक्तिक पहिले षटक 5 षटकांचा असणारा हा सामना. ओ हो हो, मी तर म्हणेन पहिल्याच घासाला खाडा लागणं याला म्हणतात. आता पुढची मेजवानी काही करायची हे गोलंदाजानं ठरवावं.
पहिला चेंडू अतिशय स्वर मारा पाहायला मिळाला. नो बॉल इज ऑफ द मार्क. कोणत्याही प्रकारचा संघर्ष फलंदाजाला करावा लागला नाही. फुकट मिळालेलं पौष्टिक मी तर म्हणेन या ठिकाणी स्कोर बोर्डवर पाहायला मिळतं. एक सिंगल धाव मिळेल, देन फ्री हिट. हो हो हो, शॉट ऑफ गुड लेंथ, बॅकफुटवर येऊन यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला. हा चेंडू थांबेल की थांबणार नाही हा मोठा प्रश्न. या प्रश्नाचा उत्तर चेंडू निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इज ऑफ द मार्क. 4 रन, 4 धावा. घरात जाऊ शकते ही संधी मात्र आपल्या घरात खेचून आणली फलंदाज रघुनाथनं. योगेश थोडासा महागडा ठरतोय. आत्ता मात्र गुड कमबॅक. ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळाला. आपण बघू शकाल गोलंदाजाचा टप्पा जर अचूक असेल तर गोलंदाज जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपलं अधिराज्य यथायोग्य गाजू शकतो. आणि तीच कामगिरी गोलंदाज योगेशने मात्र या चेंडूवर पाहायला मिळाली. पहिला चेंडू खराब, त्यानंतर चौकार. स्वतःच्या मनाला समज दिली, इम्प्रोव्हायझेशन दाखवलं, कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन. क्या बात आहे. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज होईल बाद. माघारी यावं लागेल रघुनाथला. 4 धावा करून रघुनाथ परततोय परतीच्या प्रवासाला. एका बाजूला फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळाली, त्यानंतर हेच स्वप्न उद्ध्वस्त होताना दुसऱ्या क्षणाला पाहायला मिळालं. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, रंग बदलणारा असणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट. कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना आम्हाला आमच्या भावनांचा औंढा गिळायला लावणारा खेळ आणि पुन्हा कर्तव्य करायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या क्रिकेटमध्ये भावना चालत नाही. जरी आमच्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या असल्या तरी आम्हाला आमचं मन कधीतरी कठोर करावं लागतं. फक्त आणि फक्त या क्रिकेटसाठी, फक्त आणि फक्त या खेळासाठी, फक्त आमच्या गावासाठी, आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या कलात्मकतेसाठी आणि आम्हाला जिंकण्यासाठी, आमच्या यशासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हाच खेळ या महाराष्ट्राच्या रांगड्या भूमीत पाहायला मिळतोय. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात चाललेली स्पर्धा, संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा. परंतु असं वाटत नाही की हे दुसरं वर्ष आहे. जणू काही याच स्पर्धेला अनेक वर्षाची प्रगल्भ इतिहास आणि प्रगल्भ परंपरा लागली की काय, ही संपूर्ण श्रेय जाईल सन्माननीय अमोलजी कतोरे सर. मी सातत्याने वर्णन करतो की जेवढा नवरा मुलीचा बाप नवऱ्या मुलीला लग्नाच्या दिवशी नटवत नाही ना, तेवढं नटवण्याचं काम सन्माननीय अमोलजी कतोरे सर या व्यासपीठाला करत आहेत. 4 चांद लावण्याचं काम या संपूर्ण बहरदार आयोजनातून केलं जात आहे. निश्चितच चर्चा तर होत राहील, कारण स्पर्धा आमची आहे, स्पर्धा आपली आहे, हा क्रिकेट आपला आहे. क्रिकेटचा सन्मान करणं आणि क्रिकेटचा विजय करणं हे आपल्या हातातील काम आहे. त्या ठिकाणी खेळपट्टीवर पडले विकेट. दुसरा झटका लागतोय सचिन 11 मांजळे संघाला. मी तर म्हणेन अति घाई संकटात नाही याला म्हणतात. सन्माननीय मनोजी केंबारी सरांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सर आपण आलात, संभाजीनगर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. जिंकू अथवा मरू माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू. ही लढाई अस्तित्वाची या खेळपट्टीवर चालू आहे. आपण पाहू शकाल नाणेफेक झाल्यानंतर खाटेकर संघानं घेतलेला फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत यशस्वी ठरलाय. सन्माननीय शिंदे सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सरच स्वागत सर, वेलकम. आपण बघू शकाल पहिलं षटक अतिशय प्रगतीपथावर म्हणता येईल, कारण पहिला चेंडू नो चेंडू फेकल्यानंतर त्या चुकीला सातत्याने प्रत्येक चेंडूवर सुधारवण्याचं काम गोलंदाज योगेशने मात्र या ठिकाणी केलंय. वाटलं होतं पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर काहीतरी बदल पाहायला मिळेल. फलंदाजांना सूचना आहे आपण खेळपट्टीवरून धावायचं नाही आहे, कारण पावसामुळे खेळपट्टी थोडीशी नरम झाली आहे मित्रांनो. ती खेळपट्टी थोडीशी व्यवस्थित राहील याकडे काळजी घ्या आणि खेळपट्टीच्या बाहेरून धावायचं आहे. धन्यवाद. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सचिन 11 मांजळे संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. 5 षटकांचा फॉर्मॅट तुम्ही पाहू शकाल. या 5 षटकांमध्ये काय कर्तबगारी करायची ते मात्र यावेळेला करावी लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मित्रांनो, नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ क्रिकेटमध्ये तुमच्यासाठी पुन्हा येणार नाही. इट्स टाइम चेंज द टाइम. हीच ती वेळ बदलण्याची. पहिलं षटक संपलंय. सचिन 11 वांजळे संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 6 धावा.
एक कासवाच्या गतीची सुरुवात पाहायला मिळाली. पण म्हटलं जातं मित्रांनो, ज्या वेळा कासव चालत राहिलं त्यावेळेला पहिली शर्यत जिंकून मोकळं झालं. याचं कारण सी फॉर कंटिन्युटी. ज्या वेळा तुमच्या धावांमध्ये सातत्य राहील त्यावेळा तुम्ही ही यशाची शर्यत कायमस्वरूपी जिंकाल. परंतु खंड यावेळेस जर पडला तर मात्र संकटांवर संकट यायला वेळ लागणार नाही. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती धावपलकावर फक्त 6 धावा. 2 गडी लवकरात लवकर बाद झाले. योगेशने यशस्वी षटक हाताळलं. आता मात्र स्वतः खाटेकर संघाचे संघनायक ज्याने व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळलाय, व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव अबाधित ठेवलंय असा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आहे. अर्थातच नाव विनायक खाटेकरे. हो 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 यावेळेस बघू शकाल पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नो बॉल आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू नो बॉल. योगेशने सुद्धा नो बॉलने सुरुवात केली. विनायक खाटेकरने सुद्धा नो बॉलने सुरुवात केली. परंतु या चेंडूवर 4 धावा मिळाल्या. बघू शकाल काय बदल या ठिकाणी पाहायला मिळेल. विनायक खाटेकरे स्वतःचे संघाचे संघनायक आहेत. सर सेनापती कसा असावा आतापर्यंत ज्वाज्वल्य इतिहास या खेळाडूने सुद्धा निर्माण केलाय. आत्ता मात्र फ्री हिट. इतिहासाचा विचार केला तर फ्री हिटवर तुम्हाला जास्तीत जास्त चान्स मोठे फटके खेळण्यासाठी निर्माण झालेले असतात. मोईन अली एकमेव फलंदाज आहे जो फ्री हिटवर बाद झालेला IPL मधला एकमेव खेळाडू आहे. धावचीच्या स्वरूपात मोईन अली बाद झाला होता. परंतु यावेळेस एक सिंगल मिळेल. जास्तीत जास्त फायदा बनवता आला नाही फलंदाजाला. हलकीशी सुरुवात, थेंबे थेंबे तळे साचे. पण कधीतरी आम्हाला वाटतं आमच्या डोक्यावर जर कर्ज असेल तर आम्हाला ओव्हर टाईम करावा लागतो. फर्स्ट सेकंड नाईट 3ही ड्युट्या कराव्या लागतात तरी आमचा कर्ज फिटत नाही. ही कामगिरी मात्र या मॅचमध्ये करावी लागेल सचिन 11 वांजळे संघाला. हो 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 विनायक खाटेकरे चेंडू अतिशय हलक्या हाताने रिलीज करतोय. वाटलं होतं फलंदाजाला हा चेंडू वाईड असेल. अंपायरकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं परंतु अंपायर यावेळेस दाखवत असताना यस अतिशय चांगला चेंडू आहे. कमबॅक केलंय गोलंदाज विनायक खाटेकरेने. 2 ते 3 पावलांचा रनअप घेतोय आणि त्यानंतर चेंडू रिलीज करतोय. हे वेगळं वैशिष्ट्य गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. विनायक खाटेकरे टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्या ज्या वेळेला अनेक नामांकित फलंदाज आमच्या डोळ्यासमोर येतात त्या त्यावेळेला विनायक खाटेकरे हे फलंदाजांच्या यादीतील नाव. परंतु आज मी प्रथमतः विनायक खाटेकरेला गोलंदाजी करताना या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. निश्चितच ऑलराऊंडर खेळाडू कसे असतात याचा उत्तम नमुना म्हणजे विनायक खाटेकरे. कौतुक करावं लागेल विनायक खाटेकरेचं. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल 5 षटकांचा फॉर्मॅट आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं पाहायला मिळत आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक यशस्वी ठरलं. यावेळेस पाहू शकाल ऑन द राईज खेळलाय. चेंडूला दिशा दिली. चेंडू निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अतिशय चांगली फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेलं. सचिन 11 वांजळे संघाची धावसंख्या ती धावपलकावर आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगत असताना फक्त 14 धावा. धावसंख्या आता कुठेतरी आकार आणि थोडीशी गती घेताना या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू फेकून झालेत. विनायक खाटेकरे अराउंड द विकेटने गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. निश्चितच या चेंडूला उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढलाय. कव्हर स्वीपरची दिशा निश्चितच कलात्मक रीतीने हा फटका खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. इनफिल्डचा विचार केला. इनफिल्डमध्ये सगळीचे सगळे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आउटफिल्डमध्ये खेळाडू मिड विकेटला आणि खेळाडू ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला पाहायला मिळतोय. हे चक्रव्यूह रचण्याचं काम खाटेकर संघाच्या माध्यमातून या पहिल्या मॅचमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. अतिशय सुंदर स्पर्धा. चेंज ऑफ पेस गतीमध्ये केलेलं परिवर्तन आणि या परिवर्तनाचं उत्तर कॅच ड्रॉप. कधी कधी क्रिकेटचा विचार केला, टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर सोप्या झेल कधीतरी सुटतात आणि कठीण झेल पकडल्या जातात. हे आहे मित्रांनो क्रिकेट. कधीतरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा येतात. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा येत नाही. अनिश्चिततेने खचासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेन्शन, ई फॉर एज्युकेशन अँड टी फॉर टीमवर्क. दॅट्स कॉल क्रिकेट. हा क्रिकेट या ठिकाणी सजलाय. संभाजीनगर चषकाचा हा सोहळा पाहायला मिळतोय. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन 11 वांजळे संघाची प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या ती धावपलकावर 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, 2 गडी बाद आणि आता मात्र या षटकाचा विचार केला तर विनायक खाटेकरेने 11 धावा खर्च केला. एकंदरीत टीमची टोटल आहे 17 धावा. सन्माननीय मनोजी केंबारी सरांचं या ठिकाणी आगमन झालं. टेंबरे गावची मान सन्मान प्रतिष्ठा म्हणजे सन्माननीय मनोजी केंबारी सर.
सातत्याने आम्ही एक नाव आवर्जून घेऊ, सन्माननीय सुभाषजी केंबारी सर, ज्यांच्या संकल्पनेतून कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाचं सदाबहार आयोजन गोल मैदानावर नित्य नियमाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे होत राहतं. याही वर्षी रामचंद्र स्मृती चषकाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. संभाजीनगर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊ आपण या मॅचकडे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, एकंदरीत टीमची टोटल आहे 17 धावा. धावसंख्येला थोडीशी गती देण्याचं काम फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी या मॅचमध्ये करताना पाहायला मिळत आहेत हे फलंदाज. कारण या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे दोन फलंदाज लवकरात लवकर बाद झाले, ओपनिंग पेअर डगआउटच्या आशाला येऊन पोहोचले. म्हटलं जातं मित्रांनो, दोन फलंदाज जरी लवकरात लवकर बाद झाले तरीही पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातातही, पण मातीत घट्ट पाय राहून उभं राहता आलं पाहिजे. आत्ता मात्र एक चांगली पार्टनरशिप भागीदारी या ठिकाणी निर्माण करावी लागेल या दोन फलंदाजांना. तेव्हा मात्र सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला तुमचा उत्साह वाढवता येईल. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाज तयार योगेश, ज्यानं पहिलं षटक हाताळलं, केवळ 6 धावा खर्च केला. जे षटक पॉवर प्लेचं होतं, आत्ता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी कुरुक्षेत्र रचलं गेलंय, चक्रव्यूह रचलं गेलंय. मैदानावर तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे. बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू फेकला गेला. या चेंडूवर हात खोलण्याची फलंदाजाला कोणत्याही प्रकारची संधी नव्हती, फक्त फ्लिक केलं आणि चेंडू यावेळेस पाहू शकाल एका सिंगल धाव. या एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावर धावा जमतील 18. क्रिकेट म्हटलं तर आम्हाला भूक लागत नाही, आम्हाला तहान लागत नाही. कारण आम्ही जेवढं प्रेम आमच्या माणसांवर करतोय त्याहीपेक्षा दुप्पट प्रेम आम्ही क्रिकेटवर करतोय. कारण याच क्रिकेटनं आम्हाला अनेक वर्षापूर्वीची परंपरा कायमस्वरूपी ओळखीच्या रूपांतरित मध्ये करून दिली. गोलंदाज तयार योगेश, चांगली कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते योगेशकडनं. कौशल्यपूर्ण गोलंदाजी, खांद्याचा वापर करणं, फिंगर रोल करणं आणि चेंडू रिलीज करणं, या सगळ्या गोष्टी योगेशकडे पाहायला मिळत आहेत. म्हणून की काय, हा क्रिकेट 7 समुद्रापलीकडे पोहोचण्यासाठी इथल्या टेनिस क्रिकेट जगतातील अनेक गोलंदाजांनी आपल्या स्वतःच्या क्रिकेटचा क्लास दाखवण्यासाठी 100% योगदान दिलेलं आहे. अराउंड द विकेट, गोलंदाज तयार. हो 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 हो, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे पाहिलं परंतु निश्चितच अंपायर सांगत असताना अतिशय चांगला चेंडू मिडल स्टंपवरून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकणारं मित्रांनो सगळं सोनं नसतं. त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडू हा चौकार षटकारांचा आणि स्लॉट स्वीपचा नसतो. अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. तुमच्या स्लॉटमध्ये चेंडू आला तर मात्र त्या चेंडूचा तुम्ही अपमान करू शकता. उलटा चेंडू पाहू शकाल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी. या संधीचं रूपांतर सोन्यामध्ये केलंय आणि या सोन्याला पुन्हा एकदा चमकवण्याचं काम या षटकाराने केलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार 6 धावा. खेळाडूंना सूचना आहे, आपण खेळपट्टीवरून धावायचं नाही आहे. हो हो हो, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्यासाठी तुमचा फुटवर्क व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हटलं जातं मित्रांनो, टेनिस क्रिकेट जगतामध्ये तुम्हाला तुमच्या नावाचा ब्रँड बनवायचा असेल तर पथनाट्य करावं लागेल. फुटवर्कला तुम्हाला तुमच्या कुठेतरी प्रोग्रेसिव्ह करावं लागेल, तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे स्ट्रोक या टेनिस क्रिकेट जगतामध्ये खेळू शकता. बघू शकाल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसलाय, डॉट बॉल. गोलंदाज तयार योगेश, नावाप्रमाणे गोलंदाजी आतापर्यंत राहिली. क्या बात आहे. ओव्हर पिच बॉल होता, ऑन साईडला उडवलाय चेंडू, बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, 1 डॉली कॅच, 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक झटका लागतोय सचिन 11 वांजले संघाला. पद्धतीने धावसंख्या यावेळेस मात्र उभारण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून होत नव्हता, परंतु पाहू शकाल रघुनाथ लवकर बाद झाला. तदनंतर तेजस सुद्धा लवकर बाद झाला.
ही पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम निलेशच्या माध्यमातून होत होतं, परंतु निलेशला सुद्धा माघारी परतावं लागलंय. शेखर सुद्धा गोल्डन डकचा शिकार बनला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. त्या काळ्या पडद्याजवळ सायकलवाला आहे, सायकलवाला. धन्यवाद मित्रा. दीर्घ तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या ती धावफलकावर सचिन 11 वांद्रे संघाची 26 धावा. तिसरं षटक समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन 11 वांद्रे संघ पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. सरासरीचा विचार केला तर जवळपास 8.33च्या सरासरीने धावसंख्या जमवलेली सचिन 11 वांद्रे संघाने. पण मी तर म्हणेन कधीतरी क्रिकेटमध्ये आम्हाला शांत व्हावं लागतं आणि त्यानंतर ॲग्रेसिव्हपणा दाखवावा लागतो. कुठेतरी आम्हाला आमचे पंख पुन्हा एकदा आसमानताला न्यावे लागतात. एक गरुडाची झेप आम्हाला सुद्धा घ्यावी लागते, तेव्हा जग आम्हाला सलाम करतो. क्रिकेटचं मैदान असं आहे, तुम्ही इथं स्वतःला सिद्ध करा, जगामध्ये तुम्ही आपोआप जगप्रसिद्ध व्हाल. आणि ही कामगिरी मात्र या ठिकाणी डंके वाजून करावे लागेल. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक खाटेकर संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार विपुल. चांगलं नाव या टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतं विपुलच्या रूपानं. आजकाल नावं सुद्धा हरवली. यापूर्वीच्या संस्कार आणि संस्कृतीचा विचार केला तर चांगली नावं आम्हाला ऐकायला मिळायची. 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा इतिहास जर आम्ही पाहिला, शिवाजी, संभाजी, येसाजी, आम्हाला सातत्याने जे नाव यायचं ते नावापुढं वेगळे विशेषण लागायचं. पण आता ती नावं सगळी बदलली आणि बदलत्या स्वरूपात आम्हाला सुद्धा या ठिकाणी बदलावं लागतंय. परंतु या बदलत्या स्वरूपात सुद्धा विपुल हे नाव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. कर्णधाराने दिलेला विश्वास, त्या विश्वासाचा पाणीपत की विश्वासाची सार्थता या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज तयार विपुल. आतापर्यंत थोडंसं जकडून ठेवलंय सचिन 11 वांद्रे संघाला, कारण ज्या धावसंख्येचा ओघ होता तो मात्र या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळतोय. विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन आतापर्यंत या मॅचचा विचार केला तर खाटेकर संघानं पूर्णपणे जबाबदारी आयुर्वेदिक टॉनिक पिऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत विपुल. हो 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 विचार केला तर पहिल्या गोलंदाजाने पहिला चेंडू नो बॉल फेकला, त्यानंतर विनायक खाटेकरने दुसरं षटक हाताळलं, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो बॉल फेकला आणि आता मात्र चौथ्या षटकातील पहिलाच गोलंदाज विपुलने सुद्धा पहिला चेंडू नो बॉल फेकलाय. टीम मिटिंग करून आलेत की काय, पहिला चेंडू नो फेकायचा आणि त्यानंतर मात्र इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं, त्यानंतर कलात्मकता दाखवायची. फ्री हिट असेल, हो हो हो, फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. कमबॅक केले गोलंदाज विपुलनं. हा आहे मित्रांनो बदल. तुम्ही ज्या क्षणाला चुकता त्या क्षणाला तुमचं आयुष्य संपत नाही. ती चूक सुधारण्याचा सातत्याने तुम्ही प्रयत्न करा. डेस्टिनी इन युअर हँड. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुला घडवायचंय उद्याचं भविष्य. गोलंदाज तयार विपुल. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ओव्हर पिच बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, तत्पूर्वी एक सिंगल. थांबावं लागेल, संयम मानावं लागेल. फलंदाज विशाल आणि निलेश या जोडीला मात्र यापुढील प्रत्येक चेंडूची किंमत ओळखावी लागेल. आम्ही कधीतरी घरातून निघालो मित्रांनो तर आता गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर पेट्रोलचा एक थेंब सुद्धा वाया जाऊ देत नाही, कारण किंमत आसमंताला जाऊन पोहोचलेली आहे. धावा कमी येत असतील, चेंडू निघून जात असतील तर प्रत्येक चेंडूची किंमत ओळखून फलंदाजी करावी लागेल. फलंदाज विशाल आणि निलेशला. हो हो हो, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितच चेंडू नजरेमध्ये भरला नाही. चेंडू हुलकावणी देऊन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण असेल, कारण चौकार षटकारांची आतिषबाजी बॅटिंग करणाऱ्या संघाकडून आजपर्यंत पाहायला मिळाली नाही. आपण पाहू शकाल 5 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि याच 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये सचिन 11 वांद्रे संघाचा राहील, यात तीळ मात्र शंका नाही. हो हो, स्कूप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. कोणता माणूस कुठे कधी वापरायचा या सगळ्या गोष्टी या फिल्डिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणण्याचा 3 धावा आपल्या संघासाठी मात्र वाचवल्या. एक सिंगल धाव घेतली गेली. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. सचिन 11 वांद्रे संघाची धावसंख्या 3 गडी बाद फक्त आणि फक्त 29 धावा. जवळपास 5 षटकांचा विचार केला तर या मैदानाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 55, 56, 57 धावा 4 षटकामध्ये सुद्धा चेस झालेल्या आहेत. म्हणून आजच्या दिवसाला कालच्या दिवसाची आठवण येऊन आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील.
शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. यशस्वी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते विपुल याची. असं का मला कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू चौथ्या षटकामध्ये दिलाय, विनायक काटेकरने का माझ्यावर विश्वास ठेवलाय, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं प्रत्येक चेंडूमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळतात. विपुल नावाच्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जणू काही बांगडीसारखा शोभून दिसतोय. हो हो हो, इनसाइड एज याला म्हणतात. थोडंसं नशीब कुठेतरी फोपावले तर पाहायला मिळत आहेत. धाबा मिळतील मला वाटतंय 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 31 धाबा धावपलकावर, 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धाबा. टेनिस क्रिकेट जगताचा मित्रांनो विचार केला ना तर तुमच्या विकेट किती गेल्यात याला महत्व नाही, तुमच्या धाबा तुमच्या धावपलकावर किती येतात याला महत्व आहे. ज्या समालोचकानं काल सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं, ज्यानं युट्यूबमध्ये अनेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईद बनण्याचं काम केलंय, असे आमचे साथी समालोचक स्वप्नीलजी पोटे सरांचं शुभ आगमन झालंय. सर आलात, सरचे स्वागत. माझ्यासोबत आज आम्हाला साथ देण्यासाठी आमच्या शहापूर तालुक्यातील समालोचक हेमंतजी सोनावळे सर सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. हे प्रेम आहे सन्माननीय अमोलजी कतोरे सर यांच्यावर, कारण आम्हाला स्पर्धा आल्यानंतर स्वतःहून कॉल करावा लागतो की सर आम्ही तुमच्या स्पर्धेला येणार आहेत. आम्हाला हवीशी वाटणारी स्पर्धा आहे संभाजीनगर चषक मुरबाड पर्व 2. बॅक टू क्रिकेट. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन 11 वांजळे संघाची धावसंख्या आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धाबा. शेवटच्या षटक मार्गस्थ. दौलत गोलंदाजी मार्कवर सज्ज. शॉर्ट पिच बॉल यावेळेस बघू शकाल ऑन द राईज खेळलाय, डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धाबा. द रन्स ऑफ कपल या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 33 धाबा धावपलकावर. असं दौलत, आम्ही एक दौलत नाव टेंबरे संघामध्ये अनुभवलेलं आहे. चंद्रकांत स्मृती चषका, रामचंद्र स्मृती चषकामध्ये सातत्याने एक नाव आवर्जून खऱ्या अर्थानं चमकत होतं. आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 संघ आपल्या नावाचा दरारा या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवतील याच शंका नाही, कारण याच विभागातील दादा संघ आज एकमेकांच्या समोर उभे ठाकले जातील. त्यातील पहिला सामना आपण पाहतोय, अर्थातच मोर्या बॉईज खाटेकर आणि सचिन 11 वांजळे. त्यानंतरची आपल्याला एक महत्त्वाची लढत पाहायला मिळेल, अर्थातच उघड्याआली आणि आर्यन फोर्ट्स टेंबरे. त्यानंतर तिसरा सामना असेल बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळेल माळीनगर. चौथी मॅच असेल शिवळे आंबेडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल माही 11 भुवन. एकंदरीत 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्या कर्तृत्वाचा डंका या ठिकाणी वाजवतील. गोलंदाज तयार. रिवचा प्रयत्न सक्सेसफुल अटेम्प्ट म्हणावा लागेल. निश्चितच पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र भाग मिल्का भाग. रनों के लिए खिलाडी को हिरण बनना पडता है, कारण कधीतरी खेळाडूला धावांसाठी हरण बनावं लागतं. त्याला माहिती आहे आपल्या पाठीमागे वाघ लागलेला आहे, त्या वाघापेक्षा आपल्याला जास्त पळायचं आहे. आपल्या पाठीमागे ही स्पर्धा लागलेली आहे, संभाजीनगर चषकावर आम्हाला विराजमान व्हायचं आहे. त्यासाठी थांबून जमणार नाही. आमच्या पावलांना सांगावं लागेल ध्येय अजून खूप लांब आहे, ते ध्येय आम्हाला गाठायचं आहे. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. निश्चितच कॉम्बिनेशन थोडंसं चुकलं, मिस कॉलिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी 2 धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धाबा पूर्ण आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. सचिन 11 वांजळे संघाची धावसंख्या ती धावपलकावर 39 धावा. वाटलं नव्हतं 39 धावांपर्यंतचा हा प्रवास जाईल का, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो वाटणं आणि असणं यामध्ये मात्र फरक आहे. आपण पाहू शकाल या षटकामध्ये धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलंय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5व्या चेंडूवर डॉट बॉल आणि विकेट. एक चेंडू फेकावा लागेल खाटेकर संघाच्या गोलंदाज विशालला. माफ करा, दौलत गोलंदाजी करतोय. एक आगळं वेगळं दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवतात. खेळाडूंची गैरसोय होऊ नये, प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून वीरेंद्र सेहवाग स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, युवराज सिंग स्टँड, अजिंक्य रहाणा स्टँड आणि संभाजीनगर चषकाचं खऱ्या अर्थानं स्टेज जर पाहिला तर आम्हाला सातत्याने रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची सुद्धा आठवण येईल. इतकी दैदिप्य म्हणता खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्टेजला आणि या व्यासपीठाला आलेली आहे. हॅट्स ऑफ अमोलजी कोतरे सर.
11:13 झाली. आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्ही पाहत आहात. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, सामना चालू आहे. मोरिया बॉईज खाटेकर आणि सचिन 11 वांजळे या दोन संघाच्या दरम्यान. प्रथम नाणेफेक जिंकली होती खाटेकर संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. यस, पहिली इनिंग कंप्लीट. पहिल्या इनिंग नंतर, पहिल्या डावानंतर सचिन 11 वांजळे संघाची धावसंख्या धावफलकावर 39 धावा आणि विजयासाठी 40 धावांचं आव्हान असेल मोरिया बॉईज खाटेकर संघासाठी. मी विनंती करेल, उगळेआळी संघाचा कर्णधार आणि आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. तत्पूर्वी पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी निवेदक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल आणि पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेल. मी विनंती करतोय, उगळेआळी संघाचा कर्णधार आणि आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचा कर्णधार आपण लगेचच संभाजीनगर चषक मुरबाडच्या टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. अमर गायकवाड, उगळेआळी संघाचा कर्णधार अमर गायकवाड, त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचे कर्णधार मनोजी केंबारी आपण लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे.